उपस्थित डॉक्टर विनायकजी टेंभुर्णेकर, प्रेसिडेंट निमा इंडिया, डॉक्टर अशोकजी साबळे, प्रेसिडेंट निमा शिरूर, अमृत महोत्सव कमिटी 2023, त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर, आपण सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. ग्रँड फिनाले 8 षटकांचा सामना असेल. 5 बॉलरचा वापर करायचा आहे तुम्हाला. 2 षटकांचा पॉवर प्ले असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये निमा बारामती सुपर किंग्स. स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतोय डॉक्टर अभिनव, तर नॉन स्ट्राइक एंड वरती डॉक्टर अक्षय कोलते. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी सन्माननीय सूरजजी दरेकर साहेब, सन्माननीय सूरजजी दरेकर, स्वीट लॉट्स रिअल्टरचे प्रोप्रायटर सन्माननीय सूरजजी दरेकर साहेबांना मी विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. डॉक्टर अविनाशजी गावडे, डॉक्टर कुलभूषणजी शितोळे, आपण फेटे बांधण्यासाठी व्यासपीठावरती या, आपणाला विनंती आहे. तर सामन्याला होईल सुरुवात आणि पुढील 8 षटकांचं समीकरण ऐकण्यासाठी जाऊयात आमचे सहकारी समालोचक विजय साकोरे सरांकडे. धन्यवाद. हॅलो, मंडळींनो, ज्या माणसानं महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं, खरं तर तो माणूस महान असला पाहिजे. ज्या तुकोबरायांच्या अभंगवाडीतून विचारांचे मळे फुलले गेले, त्या तुकोबरायांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे. महाराष्ट्र साधू संतांचा, महाराष्ट्र वारकऱ्यांचा, महाराष्ट्र गोरगरिबांचा आणि उरला सुरला महाराष्ट्र माझ्या पुढाऱ्यांचा सुद्धा महाराष्ट्र महान असला पाहिजे. खरं तर माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी ऐऱ्यागैऱ्याने किंवा कुणी लुंग्या पुंग्यानं लिहिला नाही, तर माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या टफानं, घोड्यांच्या टापानं आणि शिवबाराजांच्या मावळ्यांच्या तलवारीच्या खणखणाटानं. राजेगडावरती सुखरूप पोचावेत म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू देशपांडे असेल किंवा यवनांच्या सैन्यांनाही पाणी पिताना पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसत असेल, तर तो माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. त्या छत्रपती शिवरायांच्या विचारांशी नतमस्तक होतो, त्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या रंगभर्या दुनियेत. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद, बिग विकेट डाऊन. जंगल में बाहों में मोर, जंगल में शेर, बाहों में मोर, शहरों में चोर, गोरा मोर. थँक्यू डीजे. पहिला फलंदाज आपण पाहतो डॉक्टर अक्षय कोलते, बॅक टू पवेलियन. खूप सुंदर सेल टिपला. खरं तर आपण बघितलं सीमारेषेवरून आला. डॉक्टर विशाल आपण बघतो तिथे खूप सुंदर सेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर अंबाजी देशमुख आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतील. 3 या धावसंख्येवरती आपण पाहतो पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. मेगा फायनलचा सामना करत अंतिमचा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. ज्या सामन्याची आपण सगळेजण आतुरतेनं वाट पाहत होतो, तो क्षण आपल्या सगळ्यांच्या समोर आता आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. महाअंतिम सोहळा आपण पाहतो. इथे टॉस जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आपण पाहतो निमा बारामती सुपर किंग संघाने मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. पहिला फलंदाज तर आपण पाहतो इथे अगदी स्वस्तात परतला. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, पाहिजे इथे यष्टीरक्षकडून चूक झाली. वाईट चेंडू असेल इथे. स्क्वेअर चेंडूची घोषणा झाली. वाईट +4, 5 मिळाल्या खरं तर आणि 5 धाब्यांबरोबर धावफलकात देखील वाढ होईल.
थँक्यू डीजे. धावफलकावरती या 5 धाब्यांबरोबर वाढ होते 8 धाबा. धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. हलक्या हाताने फक्त शरापासून वेगळा केला तर एक सिंगल तिथे घेतली जाईल आणि एका सिंगल बरोबर आपण पाहतो पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 धाबा धावफलकावरती निमा बारामती सुपर किंग संघाचा धावफलक आपण पाहतोय. खरं तर येणारी वेळ तुम्हाला सांगणार आहे हा सामना कोण जिंकलाय कोण जिंकणार आहे. सगळं गणित आपण खरं तर त्या वेळेकडे ढकलून देऊयात. समय के साथ साथ चलना होगा, समय के गर्भों में क्या छुपा है ए राज अभी तक किसी को नहीं पता, इसलिए उसे क्रिकेट कहा जाता और पता होता ना तो उसे फिक्सिंग कहा जाता. त्यामुळे 16 षटकांची वाट बघू आपण. या इनिंग मधली 8 षटकं, पुढच्या इनिंग मधली 8 षटकं, म्हणजे एकूण 16 षटकांची वाट आपल्याला बघायची आणि 16 षटकं ज्यावेळेस संपतील त्यावेळेस या सामन्याचा निकाल आपल्या हातात स्पष्टपणे येईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र सज्ज होईल. हॅलो. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय प्रसिद्ध उद्योजक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला तब्बल 33,333 रुपयांचं पारितोषिक प्रदान झालं पा असे दानशूर दाते. खरं तर समाजामध्ये अशी अनेक दानशूर मंडळी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून 33,333 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय उद्योजक हरीश शेट येवले साहेबांचं आगमन होतंय. त्यांचं निमा क्रिकेट कप 2023 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय उद्योजक आदर्श उद्योजक सन्माननीय हरीश शेट येवले साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 ला आपण पाहतोय सुरुवात मैदानाच्या आतमधून आणि दुसऱ्या षटकासाठी डॉक्टर स्वप्नील वाणी गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळतील. हलक्या हाताने फक्त अंगावरचा चेंडू साईडला केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे बघितला पण डॉक्टर सुयोग डमडरेचा आपण पाहतो फेक अचूक होती. एक सिंगल मात्र तिथे मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक दुहेरी अंकामध्ये दाखल होईल 10 धावा. पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड द विकेट खतर स्टेप आउट केला होता. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न आपण पाहतो केलाय. एक धाव तिथे मिळेल. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलक पुन्हा पुढे जातो. 11 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 8 षटकांची लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. पहिल्या षटकात डॉक्टर अमोल चव्हाणने केलेली गोलंदाजी आपण बघितली. एक महत्वाचा फलंदाज डॉक्टर अक्षय कोलतेला पहिल्या षटकामध्ये बाद करण्यात यशस्वी ठरलं डॉक्टर अमोल चव्हाण आणि तिथून पुढे आपण पाहतो की धाव्यांना ब्रेक लागले. धावा बरेचसे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रोखलेले आहेत. म्हणजे पॉवर प्लेची ही षटकं असतात तुम्हाला धावा मिळून देणारी षटकं असतात. हॅलो. निमा क्रिकेट कप 2023च्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांचं शुभागमन होतंय शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय प्रसिद्ध उद्योजक विश्वासाबा कोकडे आपलंही आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो आबांना आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मनोहरजी साखरे साहेबांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होत आहे. आम्ही निमा क्रिकेट कप 2023 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर साखरे साहेबांचं त्याचप्रमाणे माजी सभापती आदरणीय विश्वासाबा कोकडे आपलं मनपूर्वक स्वागत. उपस्थित सर्व मान्यवरांचा फेटा बांधून सन्मान निमा कमिटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाजी मार्क डॉक्टर अमोल चव्हाण तुम्हाला बघायला मिळेल. या आधी एक षटक टाकलं होतं डॉक्टर अमोल चव्हाण यांनी 9 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. एक महत्वाचा फलंदाज बाद केला. तर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र पुन्हा स्वतःच्या खांद्यावरती घेतली.
पॉवर प्ले संपला 2 षटकांचा, 13 धावा 2 षटकांमध्ये आपण पाहतोय. पायचे खूप सुंदर फटका होता, पॉइंट मध्ये खेळाय डॉक्टर सुयोग ढमढरे. चेंडूच्या पाठीमागे आपण पाहतो धावत होते, चेंडू अडवला सीमारेषेच्या आतमध्ये, 2 धावा तिथे मिळतील आणि 2 धाब्यांच्या मदतीने आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचतो. 15 धावा धावफलकावरती लागले जातात. डॉक्टर अभिनव पुरोहित आणि दुसऱ्या बाजूने डॉक्टर अंबाजी देशमुख ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. कदाचित दुसऱ्या आणि तिसऱ्या गड्यासाठी आपण पाहतोय भागीदारी मैदानाच्या आतमध्ये उभे जाते. गुडलेन स्पॉट वरती दिशा दाखवली, पॉइंट मध्ये 2 शतरक्षकांमधून हा चेंडू खेळला होता. खरं तर शतरक्षक खूप वेगानं चेंडूवरती जात आहेत. 2 धावा इथे रोखू शकणार नाही. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकात देखील आपण पाहतो वाढ होते. 17 धावा धावफलकावरती निमा बारामती सुपर किंग संघाचा धावफलक आपण पाहतोय. निमा स्ट्रायकर शिरूर आणि निमा बारामती सुपर किंग अशी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतो आपण निमा क्रिकेट कप 2023 मध्ये जे मान्यवर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मनोहरजी साखरे, यशिका हार्ट केअरच्या माध्यमातून आपल्या सर्वांना खरं तर सुपरिचित असलेले डॉक्टर मनोहरजी साखरे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सरशिप प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे गणोबा डेव्हलपरचे प्रोप्रायटर तथा आदर्श सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य हरीश शेठ येवले साहेबांच्या माध्यमातून देखील पाहतो आपल्या स्पर्धेला या ठिकाणी 33,333 रुपयांची स्पॉन्सरशिप आणि योगदान याही मान्यवरांचं आम्ही निमा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सरचे स्वागत करतो. मनापासून धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दुसराही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बाद झालाय 17 या धावसंख्येवरती. अजून एक यश मिळाले खरं तर डॉक्टर अमोल चव्हाण यांना. तर न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आता. डॉक्टर सूरज मासाळ आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. थँक्यू. डॉक्टर मनोहरजी साखरे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट यशिका हार्ट केअर यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप प्राप्त झालेला आहे. साखरे साहेबांचा आपण सन्मान करतो. एक सुंदरसं सन्मान चिन्ह देऊन मी विनंती करतो निमा इंडिया प्रेसिडेंट आदरणीय डॉक्टर विनायकजी टेंभुर्णीकर साहेबांना विनंती करतो आपण साखरे सरांना सन्मानित करावं. उसळी घेणारा चेंडू होता, थोडासा लॉफ केला. काऊ कॉर्नर मध्ये आपण पाहतो शतरक्षक तैनात होता. दुसऱ्या धाब्यासाठी घरटं सोडलं आणि पाहता पाहता 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्या. 2 धाव्यांबरोबर धावफलकात देखील वाढ. 19 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. सिंगल डबलच्या साईडत सुद्धा एक चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा राहू शकतो. फक्त तुम्हाला धावा मैदानाच्या आतमध्ये धावाव्या लागतील. फ्लोर लेनचा होता, फक्त दिशा दाखवली. पॉइंट मध्ये खरं फटका खेळून काढलाय. डीप पॉइंटला शतरक्षक तैनात आहे. आउटसाइड स्विचिंग होता खरं तर चेंडू. एक सिंगल त्यावरती घेतलेल्या एका धावेच्या मदतीने धावफलकात पुन्हा एकदा वाढ होते. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 20 धावा 2 गडी मैदानाच्या आतमध्ये बाद झाले. ते निमा बारामती सुपर किंग. फक्त दिशा दाखवायचं काम चेंडूला केलं जाते. म्हणजे या आधी 2 फलंदाज जसे बाद झाले ना, मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात आपण बघितले की फलंदाज बाद झाले. षटक संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती निमा बारामती सुपर किंग संघानं बनवल्यात आणि तिसरं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल आणि 4थ्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा डॉक्टर स्वप्नील वाणी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर असेल. कारण आधी एक षटक टाकलं होतं, 4 धावा खर्च केल्या होत्या. गडी बाद करण्यात यश आलं नव्हतं, त्यामुळे पुन्हा एकदा संघ नायकांनी विश्वास दर्शवलेला आहे. खूप टप्प्याचा चेंडू आपण पाहतो. खरं तर बराचसा शपल होत खेळला. शॉट फाईन डीप फाईन लेगला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 रन.
थँक्यू डीजे. चौथ्या षटकाला सुरुवात झाल्याबरोबर आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती एक चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये ठोकला गेलाय. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलेला चेंडू आपण पाहतो. फलंदाज पाठीमागे यष्टीरक्षकालाही समजला नाही. 22 मध्ये आपण पाहतो एक धाव तिथे मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावफलकात वाढ होते. 26 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. या आधीच्या चेंडूवरती खरं चौकारानं स्वागत केलं डॉक्टर स्वप्नीलचं. कुठेतरी गोलंदाजीचं समीकरण बिघडवण्याचं काम पहिल्या चेंडूवरती केलं जाते. म्हणजे थोडंसं प्रेशर निर्माण करण्याचं काम फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये केलंय. स्विच हिट करायचा प्रयत्न आपण पाहतो इथे. नक्कीच फलंदाजच होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क आपल्याला बघायला मिळाला नाही. कदा स्विच हिटचा फटका खेळताना विशेषतः तुमच्याकडे टायमिंग टेम्परमेंटची फार गरज असते आणि बघायला मिळतं आपल्याला इथे टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये अजिबात. बाहेर चिकट घेईल चेंडू, पायचे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डेंजर इन लाईफ फलंदाज आणि जीवाच्या अकंतेनं धावत होता. जीव मुठीत घेऊन धावला आणि शेवटच्या क्षणी आपल्या घरट्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचला. एक धाव मिळाली तर एका धावेच्या मदतीने धावफलकात वाढ होते. पुन्हा एकदा 27 धावा धावफलकावरती पूर्ण होणार आहेत. संत गतीनं झालेली सुरुवात आपण पाहतो इथे. आतापर्यंत जर बघितले गेले अलक्यातानं खरं ड्राईव्ह केलेला चेंडू आपण पाहतो. लॉंग ऑफला शतरक्षक तैनात आहे. एक सिंगल केवळ तिथे घेतली जाईल. खर तर बारामती सुपर किंग संघानं जो निर्णय घेतलेला आहे, आम्ही प्रथमतः फलंदाजी करू हा निर्णय त्यांना यशस्वी करायचा असेल तर त्यांना प्रयत्न देखील तितकेच मोठे मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही घेतलेला निर्णय यशस्वी होईल असं काही नाही. कधी कधी निर्णय देखील चुकतात. इथे देखील आपण पाहतो षटक संपलं जात आहे. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 7 धाव्यांची सरासरी प्रति षटकामागे आपल्याला बघायला मिळाली. करंट रन रेट जर आपण बघितलं तर 7चा आहे. 28 धावा धावफलकावरती असतील. 2 गडी बाद झालेत. म्हणजे 4 षटकांमध्ये 28 बनवल्यात. अजून 4 षटकं शिल्लक आहेत आणि त्या 4 षटकांमध्ये आपण पाहूयात अजून किती धावा मैदानाच्या आतमध्ये निमा बारामती सुपर किंग संघ मैदानाच्या आतमध्ये उभा करणार आहे. खरं तर आतापर्यंत या दोन्ही संघांचा प्रवास जर बघितला गेला तर अनेक मातब्बरांना पराभूत करत आपण पाहतोय. दोन्ही संघ फायनल मध्ये दाखल झालेत आणि आता बेस्ट विरोधामध्ये बेस्ट असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवान संघ आहेत आणि त्या 2 ताकदवान संघांमधला हा एक मोठा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. कधी बघायला गेलं तर क्रिकेट हा एक फक्त खेळ आहे, परंतु खेळताना जणू तो युद्धाचा आव आहे. म्हणूनच क्रिकेट त्याचं नाव आहे. लक्ष आहे जिंकायचं आणि जिंकायचंच. क्रिकेट हा एक खेळ नाही तर तो तुमच्या आयुष्याचा एक डाव आहे. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे धाडस आणि क्रिकेट म्हणजे तुमचा आनंद. ज्या खेळातून सगळ्यात जास्त आनंद मिळतो ना तो हा क्रिकेटचा खेळ आहे. ताणभूक विसरायला लावणार हा क्रिकेटचा खेळ आहे. टेन्शन विसरायला लावणार हा क्रिकेटचा खेळ आहे. एक चांगला सामना जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळला तर दिवसभराचं सगळं टेन्शन दूर करतं असा क्रिकेटचा खेळ आहे. आणि ज्या खेळावरती आपण सगळ्यांनी अतोनात प्रेम केलंय, म्हणजे सगळ्यांना प्रेमात पाडणार हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळानं तुम्हाला बरंचसं काय दिलेलं आहे. या क्रिकेट खेळानं तुम्हाला असंख्य मित्रपरिवार दिला आणि तुमची एक वेगळी ओळख करत्या क्रिकेटच्या खेळानं निर्माण करून दिली. आज जरी इथे कुठलाही खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळत नसला तरी कुठेतरी थोडंसं मनोरंजन, परंतु असं या खेळाडूंकडे बघून वाटत नाही की खेळाडू मनोरंजनासाठी खेळतात. एक व्यावसायिक क्रिकेटर जसे खेळतात ना तसे सगळे खेळाडू खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल. डॉक्टर विजय गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळतील. खूप सुंदर गोलंदाजी, खरं प्रभावित केले खेळाडूनं. गोलंदाजी फलंदाजीमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच सातत्याने एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. परंतु आता पाहायचं इकडे अंबाजी देशमुख सुद्धा खूप जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये त्यांचा आपल्याला बघायला मिळाला. बॅकफुट वरती जात फटका खेळला होता. अलॉंग दी कार्पेट कव्हर पॉइंटला करता हा फटका गेला होता. शतरक्षक तैनात आहे. तोपर्यंत 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण होतील. 2 धाव्यांबरोबर धावफलकात देखील वाढ होते. धावफलक पुढे जाईल. तो 30 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळणार आहेत. सुरुवात जरी संत झाली असली तरी
वाह क्या वेळेस परफेक्ट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जैसी गेंद निकली थी बल्ले से मानो मोहर लिखी थी चरों के लिए षटकार मी पाटला कने तुम्ही काही करी थँक्यू थँक्यू चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडू सीमारेषा बाहेर फेकून देणं हे क्रिकेटचं तंत्र आहे. ओ फुलटॉस चेंडू आणि सरळ पाठवला सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर सूरज इज द मॅन. लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू थँक्यू डिझे. लागोपाठचे दोन षटकार बघायला मिळाले डॉक्टर अंबाजी देशमुख. जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळालाय. खरं तर इथे फुलटॉस चेंडू टाकल्यानंतर तुम्हाला सजासजी कोण सोडणार नाही आणि ते दाखवले इथे खरं तर डॉक्टर अंबाजी देशमुखनं दोन लागोपाठचे षटकार खेळ. धावफलकात देखील वाढ होते. धावफलक पुढे जाईल. 42 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंबाजी देशमुख इज द मॅन. जबरदस्त खेळ. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. फ्रंट फुट वरती खरं तर हा फटका खेळला होता. डीप ॲस्ट्रा कव्हरच्या बाजूला आपण पाहतो चेंडू येईल. एक सिंगल तिथे मिळेल. त्या ठिकाणी त्यांचं शुभागमन होत आहे. गथे डायग्नोस्टिक प्रोप्रायटर सन्माननीय डॉक्टर गते साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. डॉक्टर गते साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. हॅलो. निमा क्रिकेट कप 2023 मध्ये डॉक्टर पंजाबरावजी कथे सरांचं आगमन होतंय. कथे डायग्नोस्टिक सेंटर या स्पर्धेला सरांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप लाभलेलं आहे. कथे सरांचं आम्ही निमा क्रिकेट कप 2023 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो. विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनापासून स्वागत. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर कृष्णा गरुड मैदानाच्या आतमध्ये दाखवले. एका बाजूने अंबाजी देशमुख 13 चेंडूंचा सामना केलाय. 2 षटकार 1 चौकार. हलक्या फक्त बॅट उभी केली होती आणि पाहिजे डॉक्टर विजय देखील आपण पाहतो. काही चापल्य बघायला मिळते इथे. वेगानं चेंडूवरती खरं तर आलेत आणि एक सिंगल मात्र रोखू शकले नाहीत. एक धाव तिथे मिळाली. षटक देखील संपलं. 5 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपल्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून पाहतो आपण स्पॉन्सरशिप लाभलेले अशा अनेक मान्यवर दानशूर दातृत्व देणारी अनेक मंडळी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय. प्रोफेसर डॉक्टर पंजाबरावजी कथे सरांचं आगमन. त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर पिंकी कथे मॅडम देखील त्यांच्या समेत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपला दोन्ही मान्यवरांचं निमा शिरूरच्या वतीनं, निमा स्टेटच्या वतीनं, निमा इंडियाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. डिरेक्टर डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर, डिरेक्टर डॉक्टर पंजाबराव कथे फाउंडेशन,
प्रेसिडेंट डॉक्टर कथे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट नारायणगाव, डिरेक्टर पॉलिटिकल लायसनिंग रोटरी लिस्ट पुणे, प्रोफेसर डॉक्टर पंजाबरावजी कथे सरांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं तब्बल 77,777 रुपयांचं पारितोषिक प्रदान झालं ते डॉक्टर दंतरोग तज्ञ सन्माननीय डॉक्टर पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांचं आगमन होतंय. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक 6 ला आपण पाहतोय सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली आणि 6व्या षटकासाठी गोलंदाज डॉक्टर अजित शिंदे तुम्हाला मैदानात बघायला मिळतील. या आधी खरं आपण पाहतोय डॉक्टर विजय यांनी टाकलेलं षटक थोडंसं महागडे ठरलं खरं तर. वा, स्क्वेअर कटचा खूप सुंदर फटका, अप्पर कट डीप पॉइंट मध्ये क्रिकेटचं सौंदर्य बघायला मिळालं. षटकार 6 धावा. थँक्यू डिझेन. नो चेंडू आणि त्यावरती मिळतील 6 धावा, म्हणजे 7 धाब्यांचा बंपर बोनस मिळाला आणि धावफलकावरती आपण देखील वाढ होताना बघतो. धावफलक पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. खूप सुंदर फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. डॉक्टर अंबाजी देशमुख, जबरदस्त खेळ बघायला मिळतो आपल्याला. याच बरोबर फ्रीटचा चेंडू होता, सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवला. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. खर तर सीमारेषेचं वेळ लावलं इथे डॉक्टर अंबाजी देशमुखनं चेंडूला. लागोपाठचे जबरदस्त तडाख येते. डॉक्टर अजित शिंदेवरती मात्र प्रचंड मोठं आक्रमण बघायला मिळतंय. पुढे सरसावत खेळत खरं डान्सिंग राऊंड विकेट खेळायचा होता, स्टेप आउट केला होता. हो, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न डॉक्टर कृष्णा गरुड आणि सापडला जाळ्यात. चौथा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होईल बाद. हॅलो. या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती, सुप्रसिद्ध आदर्श उद्योजक आदरणीय विश्वासाबा कोकडे यांचा सन्मान आपण करतोय. प्रेसिडेंट निमा इंडिया डॉक्टर विनायकजी टेंभुर्णीकर सरांना विनंती करतो आपण आदरणीय विश्वासाबा कोकडे, माजी सभापती शिरूर पंचायत समिती शिरूर तथा आदर्श प्रसिद्ध उद्योजक आबांना आपण सन्मानित करावं. आणि 2 मिनिटांमध्ये स्पर्धेला शुभेच्छा देतील माजी सभापती आदरणीय विश्वासाबा कोकडे. भैरवनाथाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आज आपल्या सलग्न क्रिकेट स्टेडियमवर अतिशय सुंदर 4 दिवसापासून आपला जो कार्यक्रम चालला आहे, सर्व आपले निम टीमचे सर्व अधिकारी, नॅशनल इंडिकेटर मेडिकल असोसिएट, डॉक्टरांची जी संपूर्ण आपली संघटना 4 दिवसापासून आज अहोरात्र कष्ट घेऊन छान कार्यक्रम चालू झालेला आहे. आपले निमचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर टेंभुर्णीकर असतील, केंद्रीय सहखजिनदार डॉक्टर शैलेश निकम सर असतील, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर सुहास जाधव असतील, खजिनदार आपले भूषण वाणी सर असतील, उपसचिव अनिमेल राठोड असतील, डॉक्टर सूर्यवंशी असतील, डॉक्टर बच्चाव असतील. आमच्या गावात ज्यांनी पहिलं कारेगावला हॉस्पिटल केलं असे डॉक्टर अशोक साबळे. कारेगावात आमची अशी परिस्थिती की डॉक्टरांनी सुरुवातीला एकदम छोट्याशा खोलीमध्ये चालू केला, आज त्यांचं भव्य मोठं उदाहरण.
आणि ज्यांनी आमच्या कारेगावचं नाव तुमच्या क्रिकेटमध्ये जे महाराष्ट्रामध्ये गाजवलं, आमचे डॉक्टर गावडे साहेब असतील, यांनी क्रिकेटमध्ये कुठेही जरी असेल, आता तर तुमचा स्वतःचा टीमचाच क्रिकेटचा चालू आहे आता डॉक्टर संघटना, त्यामुळे सर्व डॉक्टर लोक या कार्यक्रमाला, सर्व डॉक्टर टीम आपल्या असून पार नाशिकहून असतील, जिल्ह्यातून असतील, मुंबईतून सर्व तुमचे अधिकारी पदाधिकारी या आमच्या तालुक्यात येऊन आज आमचा 4 दिवसांचा जो कार्यक्रम केला, सर्व टीमचं मी माझ्या कारेगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाला आपल्या नवीन तुमच्या वाटचालीसाठी मी माझा वैयक्तिक कोकडे कुटुंबीय असेल, कारेगाव संपूर्ण आमचं ग्रामस्थ असतील, शिरू हवेलीचे कार्यक्षमदार अशोक बाप्पू पवार यांच्या वतीनं व आपले सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री नामदार दिलीपराव वसेबाई साहेब यांच्या वतीनं सर्व खेळाडू टीमला आपल्या जे विजय झालेत त्यांना बी आणि जे राहिले असतील ते आपल्या परत कुठेतरी कार्यक्रम करून ते विजय होतील अशी सर्व अपेक्षा करतो व सर्वांचं अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद. षटक क्रमांक 6 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डॉक्टर अजित शिंदे गोलंदाजी मार्कवर थोडासा महागड षटक ठरते. आतापर्यंत 21 धाबा खर्च झाल्यात. धावफलकावरती आपण पाहतो 65 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6व्या क्रमांकाचं षटक सुरू असताना नवीन फलंदाज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. डॉक्टर जयदीप चांदगुडे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. षटक संपलं, 6 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 65 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निमा बारामती सुपर किंग संघाचा धावफलक आपण पाहतोय. पाहिजे या डावातले फक्त 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील. आतापर्यंत 36 चेंडू मध्ये 65 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय बनवल्या गेल्यात. एक जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला डॉक्टर अंबाजी देशमुख यांची बघायला मिळते. 16 चेंडूंचा केवळ सामना केलाय आणि 4 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून बघितलं आपण. 37 धाब्यांची एक मोठी इनिंग त्यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळलेली आहे. तर नव्यानेच आपण पाहतोय डॉक्टर जयदीप चांदगुडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर पाहायचं आता 7व्या षटकाची जबाबदारी ते कोणाच्या खांद्यावरती सोपवली जाईल. सातव्या षटकाला सुरुवात होईल. डॉक्टर व्यंकट पाटील तुम्हाला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतील. उजव्या हातानं वाह काय अफलातून चेंडू होता. वेगवान टाकला इथे. फलंदाजाला मात्र समजू दिला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. का आता 2 षटकांमध्ये धाव्यांचा वेग पुन्हा एकदा वाढवण्यासाठी दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील. एक फलंदाज जर बघितलं तुम्ही डॉक्टर अंबाजी देशमुख मात्र खेळपट्टीवरती बराचसा अंदाज त्यांनी घेतलेला आहे आणि जबरदस्त खेळ करत पुन्हा एकदा आपल्या संघाला एका चांगल्या दिशेने ते घेऊन चाललेले आहेत. कारण टॉस जिंकला होता. फलंदाजीचा निर्णय यशस्वी करायचा आहे त्यांना, त्यासाठी प्रयत्न आहे. पाहिजे थोडासा पाठीमागे सरत जागा बनवायची होती मोठ्या फटक्यासाठी अलॉंग दी कार्पेट ज्यामुळे समांतर येईल चेंडू. तिथे पाहतो आपण डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तैनात होता. एक सिंगल केवळ तिथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकात देखील वाढ होते. 66 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खरं आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं अनेक अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून अनेक विशेष सहकार्य असेल किंवा अनेक पारितोषिक आपल्या स्पर्धेसाठी मिळाली त्या सगळ्या दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद असतील. टॉपीज घेणारा चेंडू होता. कॉट बिहाइंडचा शिकार ठरला. धक्का 4था मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. थँक्यू रिजे. पाचवा फलंदाज बाद झाला निमा बारामती सुपर किंग संघाचा. न्यू बॅटर डॉक्टर केशव जायभाय संघाचे संघनायक आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील.
आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न आपण पाहतो केला. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू होता, फसवा टाकला. फलंदाजाला मात्र समजू दिला नाही. निर्धाव चेंडू इथे येईल. डॉक्टर व्यंकट पाटील तुम्हाला बघायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय साकारली. 4 चेंडू टाकलेत आणि केवळ 1 धाव आतापर्यंत खर्च केले. 1 विकेट देखील मिळाली आणि तीच विकेट मिळाल्यानंतर तो आत्मविश्वासानं पुढचे चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत. पुन्हा पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न व्हायचा. एष्टी रक्षकाची पुन्हा एकदा कमाल. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊयात. बघायचंय फलंदाज बाद आहे की नाही. तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. आणि फलंदाज बाद असेल. 6व्या क्रमांकाचा धक्का आपण पाहतोय ते नीमा बारामती सुपर किंग संघाला मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. मस्त कुड़ी तो भी मस्त मस्त बड़ा है मैं मस्त कुड़ी तो भी मस्त मस्त बड़ा है मैं भी हसीना तो भी जबरदस्त बड़ा है मस्त कुड़ी तो भी मस्त मस्त बड़ा है मैं मस्त कुड़ी तो भी मस्त मस्त बड़ा है मैं भी हसीना तो भी जबरदस्त बड़ा है मस्त कुड़ी तो भी मस्त मस्त बड़ा है मैं मस्त कुड़ी तो भी मस्त मस्त बड़ा है. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉक्टर गणेश श्रीरामे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 66 धावा ऑन साइडला आपण पाहतो. फटका खेळा शतरक्षक फार दूरवरती आपण पाहतो. डॉक्टर विशाल वेगळ्या चेंडूवरती येतील. दुसऱ्या धावेसाठी घरटं सोडलं होतं आणि पाहता पाहता 2 धावा अगदी वेगानं मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांबरोबर धावफलकात देखील आपण पाहतो वाढ होते. 68 धावा धावफलकावरती लागल्या जातात. षटक संपलं जाईल. 7 षटकांचा खेळ संपला. नीमा बारामती सुपर किंग संघानं 68 बनवल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिमचा आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आता आणि पाहिजे आता शेवटच्या षटकासाठी कोण गोलंदाज असेल. अंतिमच्या षटकाची जबाबदारी संघाने कोणावरती देणार आहे ते देखील आपल्याला बघायचं आहे. कधी जिंकायचं असेल तर तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, कारण या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लढण्याचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ लढण्याचा प्रयत्न करतील जिंकण्यासाठी. या मातीचा देखील वारसा जिंकण्याचाच आहे. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची, दिली नद्याने देहांसाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवयाच्या सदाशिरे, अरे रणफंदाची जात आमची कोणामा भयभीत करे. पायचे अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू होईल आणि अंतिमच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर डॉक्टर प्रीतम. वाह, यावेळेस वाह काय सुंदर फटका बघायला मिळाला. स्टँड ऑन डिलेव्हर, सेंडू मिड विकेट सीमारेषा बाहेर. डॉक्टर अंबाजी देशमुख षटकार. शेवटचं षटक आहेत आणि अशा प्रकारचे फटके तुम्हाला निश्चित बघायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तो गगनभेदी षटकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि धावफलकावरती वाढ करणारा तो षटकार होता. 74 धावा धावफलकावरती लागले जात आहेत.
पायचं वेगवान चेंडू होता, थोडासा पाय पुढे काढला होता, मोठा फटका खेळायच्या प्रयत्नातच होता खरं तर डॉक्टर अंबाजी देशमुख, परंतु यावेळेचा चेंडू मात्र निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ज्या बॅटच्या वेगानं फिरली होती त्या वेगानं कदा आपण पाहतो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला. खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते. म्हणजे कमबॅक आपण पाहतो इथे डॉक्टर प्रीतम यांनी देखील मैदानाच्या आतमध्ये केलंय. पुढचा चेंडू स्लोअर फुल टॉस सरळ येत होता, पुढे डीप लॉंग ऑफ मध्ये झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. झेल कुणाचा सोडलाय? ज्या फलंदाजानं आतापर्यंत गोलंदाजांना सपाटून मार दिलाय त्याचा झेल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सोडताय. बघितलं गेलं तर तितका अवघड झेल नव्हता, सोपच होता, जागेवरती आला होता, परंतु तो निसटला आणि त्यावरती 2 धावा, 1 जीवनदान मिळाले. आणि बघायचं आता पुन्हा एकदा जीवनदानाचा फायदा इथून पुढच्या 3 चेंडूवरती नक्कीच घेतला जाईल. यावेळेस देखील मिस टाइम आहे. उंच आकाशात डॉक्टर सुयोग डमडरे आपण पाहतो चेंडू कव्हर करतात, 1 धाव तो मिळाली, दुसऱ्या धावेसाठी घरट आणि पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा खूप चांगलं ताळमेळ आपल्याला इथं बघायला मिळते. आणि याच बरोबर आपण पाहतोय धावफलकात देखील वाढ होते, धावफलक जाऊन पोहोचतो पुढे 78 धावा धावफलकावरती. केवळ 2 धावा दूर आहे अर्धशतकापासून डॉक्टर अंबाजी देशमुख. 22 चेंडू मध्ये 48 धाव्यांची अभेद्य खेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते साकारलेले आहे. त्यामध्ये 5 षटकारांचा खरं तर समावेश आहे. सेमीफायनलचा सामना देखील मी बघितला होता. डॉक्टर अंबाजी देशमुखची फलंदाजी सातत्यानं भरलेली आहे आणि याही फायनलच्या सामन्यात आपण पाहतोय खूप सुंदर फलंदाजी. याच बरोबर डीप डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून चढवला एक बहुबली ताकदवान षटकार आणि याच बरोबर अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतो डॉक्टर अंबाजी देशमुख साठी एकदा जोरदार टाळ्या. दिसे बघितलं जीवनदान मिळालं, पुढच्या क्षणी तुमच्या जखमेवरती मीठ सोडलं आणि एक गगनभेदी षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला धावफलकावरती. 84 धाव्यांची नोंद होईल. जबरदस्त खेळ बघायला मिळतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ओहो पायसे नो चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये झाली. बिमर होता आणि पाहतोय आपण तिथे शतरक्षक तैनात असताना 2 धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 2 धावून घेतल्या. नोची 1 मिळाली म्हणजे 3 धावा इथे मिळतील आणि 3 धावेंबरोबर आपण पाहतो धावफलकात पुन्हा एकदा वाढ. 87 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होत आहेत. या फलंदाजीने खरं तर आपल्या सगळ्यांना प्रभावित करून सोडलंय, सगळ्यांची मनं खरं तर जिंकून घेतलेली आहेत. यास पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई मार्ग चेंडू सीमारेषेच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा मैदानाबाहेर फेकला तोफेचा गोळा षटकार आणि पहिली इनिंग पहिला डाव देखील मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण बघितलं निमा बारामती सुपर किंग संघाने बनवल्यात 93 धावा आणि जिंकण्यासाठी निमा शिरूर स्ट्रायकर संघासाठी मात्र एक मोठं लक्ष्य समोर उभं केलंय 94 धाव्यांचं. 48 चेंडू तुमच्याकडे असतील तर त्यामध्ये डॉक्टर अंबाजी देशमुखनं बहरदार खेळी करत 7 षटकार 1 चौकार 25 चेंडूंचा सामना करत 62 धावा मैदानाच्या आतमध्ये ठोकल्या. स्टँडिंग अवेशन दिलंय. खरं आपण पाहतो सगळ्या खेळाडूंनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं त्याचं. जबरदस्त फायनल मध्ये खेळ बघायला मिळाला. परंतु पाहिजे आता निमा स्ट्रायकर शिरूर संघ सुद्धा ताकदीचा आहे आणि या धाव्यांचा पाठलाग दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न बघायला मिळेल आपल्याला. चला बारामती सुपर किंग संघ क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. हॅलो
निमा क्रिकेट कप 2023 मध्ये या ठिकाणी सन्माननीय प्रवीणजी ढगे मार्केटिंग मॅनेजर ज्युपिटर हॉस्पिटल आणि कुलदीपजी लोंढे असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान आपण डॉक्टर विनायकजी टेंभुर्णेकर प्रेसिडेंट निमा इंडिया सरांना विनंती करतो आपण प्रवीणजी ढगे मार्केटिंग मॅनेजर ज्युपिटर हॉस्पिटल यांचा सन्मान करावा. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी ज्यांचं शुभागमन होतंय सन्माननीय डॉक्टर शरदजी लांडगे अष्टविनायक हॉस्पिटल शिक्रापूर अध्यक्ष स्पंदन मेडिकल असोसिएशन आपलंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय प्रवीणजी ढगे मार्केटिंग मॅनेजर ज्युपिटर हॉस्पिटल यांचा सन्मान डॉक्टर विनायकजी टेंभुर्णेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. यानंतर सन्माननीय कुलदीपजी लोंढे असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय प्रवीणजी गांधी डॉक्टर प्रवीणजी गांधी व्हाईस प्रेसिडेंट आपलंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. चला शतरक्षण लावायचं पटकन. बारामती सुपर किंग्ज आपल्याकडे वेळ फार कमी पुढे बॅडलाइट होईल आपल्याला पारितोषिक वितरण समारंभासाठी देखील बराच वेळ जातो पा त्यामुळे विनंती करतो आपण पटकन शतरक्षण लावून घ्या. चला पटकन आतमध्ये यायचे पा अंपायर्स जातात मैदानामध्ये आणि दोन्ही बॅट्समन निमा शिरू स्ट्रायकर संघानं तयार ठेवायचे पटकन पा. निमा शिरूर ट्रॅकर संघाची सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. डॉक्टर विशाल आणि डॉक्टर विजय ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. या स्पर्धेला पाहतो आपण अनेक दानशूर खऱ्या अर्थानं मान्यवरांच्या माध्यमातून ज्यांचं योगदान लाभलेलं आहे आणि त्या सर्वांच्या योगदानामुळे पाहतो आपण ही स्पर्धा अतिशय सुंदर आणि यशस्वीरित्या संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 77,777 रुपयांची स्पॉन्सरशिप मिळाली. डॉक्टर चव्हाण मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक डॉक्टर पृथ्वीराजजी चव्हाण आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी 55,555 रुपयांचं पारितोषिक आयमॅक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर रामकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याचप्रमाणे 51,000ची स्पॉन्सरशिप वरद डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर खोडदे यांच्या माध्यमातून तर डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर आणि डॉक्टर कथे साहेबांचं देखील मंचावरती आपण पाहतोय थोड्याच वेळापूर्वी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्याही माध्यमातून 50,000 रुपयांची स्पॉन्सरशिप या स्पर्धेला. त्याचप्रमाणे ओम हार्ट केअर डॉक्टर प्रिया पालिमकर यांच्या माध्यमातून 40,000 रुपयांची स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. श्री घणोबा डेव्हलपर्स सन्माननीय उद्योजक मिस्टर हरीश शेठ येवले यांच्या माध्यमातून 33,000 रुपयांचं पारितोषिक पाहतो आपण या स्पर्धेला. तर स्वीट लॉर्ड्स रिअल्टरचे प्रोप्रायटर सन्माननीय दरेकर साहेबांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला 33,000ची स्पॉन्सरशिप आपण पाहतोय. तर लाईफलाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून देखील 30,000 रुपयांची स्पॉन्सरशिप. यशिका हार्ट केअर डॉक्टर मनोहरजी साखरे यांच्या माध्यमातून 30,000ची स्पॉन्सरशिप. त्याचप्रमाणे श्री गणेशा हॉस्पिटल डॉक्टर राजूरकर यांच्या माध्यमातून 25,000ची स्पॉन्सरशिप. वेदांत हॉस्पिटल डॉक्टर सोमवंशी यांच्या माध्यमातून 25,000 रुपयांची स्पॉन्सरशिप. सूर्या हॉस्पिटल डॉक्टर रवींद्र टेमगिरे यांच्या माध्यमातून 25,000ची स्पॉन्सरशिप. त्याचप्रमाणे नाथ डायग्नोस्टिक सेंटर शिक्रापूर यांच्या माध्यमातून 25,000ची स्पॉन्सरशिप. ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर यांच्या माध्यमातून 24,500 रुपयांची स्पॉन्सरशिप. त्याचप्रमाणे साई श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर अशोक साबळे यांच्या माध्यमातून 22,222 रुपयांची स्पॉन्सरशिप. कोकडे हॉस्पिटल डॉक्टर गणेशजी कोकडे यांच्या माध्यमातून 15,000ची स्पॉन्सरशिप. त्याचप्रमाणे इमेजिशन्स डॉक्टर स्नेहलजी बडदाते
यांच्या माध्यमातून 15 जणांची स्पॉन्सरशिप. यशोदा ग्रुप मिस्टर राहुल कैलास सातव यांच्या माध्यमातून 11,111 ची स्पॉन्सरशिप आपण पाहतो आहे. तर वरद क्लिनिक डॉक्टर संकेतजी मुटकुळे यांच्या माध्यमातून 11,110 रुपयांची स्पॉन्सरशिप. पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगला डॉक्टर विशाल तांबे. सेट ऑन फायर षटकार. डीजे किरण NG पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो षटकारानं स्वागत झालं. याच बरोबर पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डॉक्टर विशाल तांबे हिज द मॅन. खणखणीत षटकार 6 धावा. मग क्या भाऊ निळू भाऊ त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. आता कसं वाटतंय? घर घर थँक्यू डीजे. धावफलकावरती आपण पाहतोय वाढ होते. खरं तर 2 षटकार बघायला मिळाले डॉक्टर विशाल तांबे. खूप कमालीची सुरुवात बघायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. 2 गगनभेदी षटकार. याच बरोबर पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून आकाशाला गबस निघालणारा लागोपाठचा दुसरा षटकार. धावफलकावरती या 6 धाब्यांनी पुन्हा एकदा वाढ होते. खरं या षटकातला हा तिसरा षटकार होता आणि डॉक्टर अभिनव पुरोहित वरती मात्र प्रचंड मोठा हल्ला चढवलाय डॉक्टर विशाल तांबे. 3 षटकार बघायला मिळाले. खूप जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच साकारली गेली. षटकार चौकारांचा आविष्कार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. खरं उसळी घेतली होती चेंडून. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पूल करायचा होता. तिथे स्वतःवरती नाराज असेल खरं तर खूप मोठी संधी होती या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची. इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. कुठेतरी कमबॅक आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. खरं फायनल सामन्यामध्ये तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे आणि त्यानंतर सगळे तुम्हाला प्रसिद्ध करतील. म्हणजे स्वतःच कर्तृत्व आधी सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला जबाबदारी घेण्याची हिंमत दाखवावी लागेल. यावेळेस मिस टाइम उंच आकाशात होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे तैनात असताना झेल मात्र झाला नाही. शेवटच्या क्षणी थांबला एक सिंगल. निमा क्रिकेट कप 2023 मध्ये पाहतो आपण. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन मंचावरती झालेलं आहे श्री गणेश हॉस्पिटल शिरूर डॉक्टर अखिलेशजी राजूरकर सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. फेटा बांधून सरांचा निमा शिरूरच्या माध्यमातून सन्मान होतोय. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप प्राप्त झाली ते सन्मान्य राहुलजी सातव पाटील मान्यवरांचं आगमन होतंय. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती स्थानापन्न व्हायचं आहे.
षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी पार करतो. तुम्ही पाहता गोलंदाज त्याचप्रमाणे वरद सोनोग्राफी सेंटरचे डॉक्टर खोडदे सरांचं देखील आगमन होते. त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप प्राप्त आहे. आम्ही खोडदे सरांचंही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे वेदांत क्रिटिकल हॉस्पिटल शिरूर डॉक्टर आकाशजी सोमवंशी सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सरचे स्वागत करतो. यावेळेस झेल कलेक्ट केला जाईल. पहा बिग विकेट इज डाऊन. डॉक्टर विशाल तांबे बडी मसली जाल में कमालीची फलंदाजी आपण पाहत होतो. ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप प्राप्त झाली ते यशोदा ग्रुपचे ओनर तथा सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य राहुल कैलास सातो पाटील मान्यवरांचं आगमन होत आहे. त्यांचा फेटा बांधून सन्मान होतोय. विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप प्राप्त झाली ते आयमॅक्स हॉस्पिटल वाघोली आदरणीय रामकर सरांचं शुभागमन होत आहे. आम्ही कमिटीच्या वतीनं सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपला फेटामधून सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आयमॅक्स हॉस्पिटल वाघोली आदरणीय डॉक्टर रामकर सरांचं मनपूर्वक स्वागत. ग्रँड फिनाले मैदानामध्ये सुरू पहा. धावपलकावरती पण पाहतोय 21 धावा बनवल्या गेल्यात निमा शिरू स्ट्रायकर संघानं आणि त्या सर्व धावा डॉक्टर विशाल तांबेंच्या बॅटमधून आल्यात आणि ते झेल बाद झालेत. पहा खर तर एक छोटासा अपघात आपण बघितला मैदानामध्ये. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ नव्हता परंतु झेल टिपला गेलाय आणि पहिला एक महत्वाचा धक्का प्रतिस्पर्धी निमा शिरू स्ट्रायकर संघाला डॉक्टर विशाल तांबेच्या रूपानं. मान्यवरांचा सन्मान संपन्न होतोय. डॉक्टर रामकर साहेबांना विनंती करतो स्थानापन्न व्हायचा आहे. आपला सन्मान फेटाबांधून कमिटीच्या वतीने संपन्न होईल. आयमॅक्स हॉस्पिटल वाघोली आदरणीय डॉक्टर रामकर सरांचा फेटाबांधून सन्मान होत आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. या सर्व दानशूर दातृत्व असणाऱ्या मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतोय आपल्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. त्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. न्यू बॅटर आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. कधी पहिलं यश मिळालं डॉक्टर कृष्णा गरुडला. खूप सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. स्वतः खरं चेंडू खूप उंच गेला होता. झेल टिपण्यासाठी खूप शर्तीचे प्रयत्न केले कारण माहित होतं झेल खूप महत्वाचा आहे आणि तिथे झेल मात्र आपण पाहतो टिपला. परिस्थिती पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बदलली जाईल. खरं तर आजची रात्र कोणाच्या नावावरती आहे ते देखील आपल्याला बघायचंय. अंतिमचा शेवटचा सामना आपण मैदानावरती बघतोय. अनेक मान्यवर या ठिकाणी आपण पाहतो उपस्थित झालेत. उपस्थित मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून स्वागत केलंय. खरं तर दानशूर दातृत्व एकवीस धावा धावफलकावरती असताना आपण पाहतो षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. डॉक्टर कृष्णा गरुड गोलंदाजीच्या मार्फत तुम्हाला बघायला मिळेल. अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न पाहतो आपण. खरं तर स्क्वेअर लेगला हा चेंडू खेळायचा होता. वेगानं अंगावरती आला एक सिंगल तिथे लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतोय बघायला मिळेल आपल्याला. एका धावेच्या मदतीने धावफलकात देखील आपण पाहतोय वाढ होते. धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते. अजून इथून पुढचा प्रवास खूप मोठा आहे कारण एक मोठ्या धावफलकाचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे आणि परफेक्ट सुरुवात झाली होती खरं तर निमा शिरू ट्रॅकर संघाची.
कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं जबरदस्त 3 तडाखे सीमारेषेच्या बाहेर करत 3 चेंडू फेकून दिले, परंतु पुढच्या षटकात आपण बघितलं दुसऱ्या षटकात मात्र तिथे महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. फॉलोड लेनचा चेंडू होता, पायचं गॅपमध्ये खेळला जाईल, एक सिंगल तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी देखील आपण पाहतो प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. तिसऱ्या धावेसाठी घरटं सोडलंय डेंजर एंडला डॉक्टर विजय. खरं आपण बघितलं इथे जीव मुठीत घेऊन धावत होते आणि शेवटी आपल्या घरट्यामध्ये मात्र सुखरूप इथे पोहोचलेले आहेत. ही रिक्स होती, खरं खूप मोठी रिक्स होती, कारण इथे जर एखादा धोका झाला असता किंवा डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित फलंदाजाला सुद्धा घरचा रस्ता बघायला मिळाला असता. परंतु बघायचंय नसीब बेहतर आहे, किस्मत मेहरबान तो आज बल्लेबाज भी पहलवान. नशिबाची साथ मिळाली. खरं आता फक्त 3 धावेने धावफलकात सुद्धा वाढ झाली. 25 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. भन्नाट वेग होता खरं तर या चेंडूवरती. कृष्णा गरुड वेगावरती स्वार झालाय. इथे फलंदाजाला मात्र दिवसा चांदणं दाखवलं. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. समीकरणात जाऊयात. शेवटचे 37 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 69 धावेंची गरज आहे. हॅलो, निमा क्रिकेट कप 2023च्या माध्यमातून अनेक मान्यवर आपण पाहतोय मंचावरती उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण महिलांच्या देखील या ठिकाणी स्पर्धा घेतल्या आणि त्या महिलांच्या विजेत्या संघांना तिसऱ्या क्रमांकासाठी जे पारितोषिक होतं 11,111 रुपयांचं ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं पहा. ते यशोदा ग्रुपचे ओनर तथा आदर्श उद्योजक सन्माननीय राहुलजी कैलास सातो पाटील यांच्या माध्यमातून 11,111 रुपयांचं आपल्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप लाभलेलं आहे. त्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पावसळी घेणारा चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळा, शतरक्षक हो तिथे चुकी होते आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 29 धावा, शेवटचे 36 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 65 धाब्यांची गरज इथून पुढे असणार आहे. बघायचंय शेवटचे 36 चेंडू आणि 65 धाब्यांची गरज आहे. खरं तर त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचे छायाचित्र टिपली गेली. अतुलजी सर आमच्या सोबत आहे. काय वाटतं अतुल सर, हा सामना इथून पुढे कसा बदलेल? काय वाटतं कोण जिंकेल इथून पुढे? दोन वाघांची झुंज पाहताय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूनं बारामती आहे, दुसऱ्या बाजूनं शिरूर आहे. खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहतो आपण, मग ते अगदी राजकीय असू द्या किंवा सामाजिक क्षेत्र असू द्या, कला क्षेत्र असू द्या किंवा वैद्यकीय क्षेत्र असू द्या, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये हे दोन्ही तालुके आघाडीवरती असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूनं शिरूर तालुक्याला फार मोठा इतिहास आपण पाहतो. आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाचा आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील फार मोठा इतिहास पाहतो आपण. तर एका बाजूला ज्या बारामतीचं नाव आज जगामध्ये आहे अशी बारामतीची टीम तुम्हाला एका बाजूला बघायला मिळेल. अर्थात निमा बारामती सुपर किंग्स, तर एका बाजूला निमा शिरूर स्ट्रायकर्स, अशा दोन तुल्यबळ आणि बलाढ्य संघामध्ये सामना आपण पाहतो आहे. यावेळेचा फटका पाहतो आपण. ड्राईव्ह केलाय, चेंडू अलॉंग द कार्पेट, दरम्यान क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजपणे पूर्ण होत आहेत. आपण बघितलं एका बाजूला आपला लोकसभा मतदारसंघ सुरुवातीला शिरूर
आंबेगाव होता, नंतर तो आपल्याला बदल म्हणजे मतदारसंघ नंतर तो बदललेला बघायला मिळाला. पुन्हा एकदा बारामती देखील सुरुवातीला आपल्याकडे होता, तो देखील आपल्याला बदललेला बघायला मिळाला. परंतु आज शिरूरच्या मैदानावरती आणि ऐतिहासिक भूमीवरती दोन तालुक्यातले दोन संघ एकमेकांच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतात. सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामतीवरती देखील अनेक सामने तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. नुकतीच पार पडलेली डॉक्टरांची स्पर्धा आपण बघितली. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, गॅप प्रचंड मोठा होता आणि पाहायचा तिथे प्रयत्न होता, परंतु चेंडू सीमारेषे लागला वेल, खणखणीत चौकार. थँक्यू. जैसा नाम वैसा काम, डॉक्टर विजय यांच्या बॅटमधून पाहतो आपण एक खणखणी चौकार आलाय. तर एका बाजूला डॉक्टर यावेळेचा चेंडू पाहतो आपण. दरम्यान मिड विकेटला फटका, दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलं. यावेळेस डॉक्टर विजय डेंजर झोनला, 2 धावा पूर्ण होणार आहे. धावफलकावरती आपण जाऊया. 37 बनवले गेल्यात आणि समीकरण असेल विजयाचं पहा. 32 बॉल आणि 57 धावा. 32 बॉल्स रिक्वायर्स टू विन 57 रन. ओ यावेळेस बिग विकेट इज डाऊन. बडी मस्ती जाल में डॉक्टर विजय पाणीपत होते मैदानामध्ये. व्यंकट पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एकतीस बॉल आणि 57 धावा अशा प्रकारचं समीकरण समोर आहे. 31 बॉल्स रिक्वेस्ट टू विन 57 रन. निमा शिरू स्ट्राइकर्स. इस बार गति परिवर्तन था लेकिन बाहर गेंद आए स्तंभ से, वाइट बॉल. अंपायर्स यहाँ पे पनिशमेंट करते हुए अतिरिक्त 1 रन मिलेगा. 1 रन के साथ देखिए स्कोर में इजाफा होता हुआ. इस बार हल्के हाथों से गेंद को केवल डिफेंस किया. कोई बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास नहीं यहाँ पे बल्लेबाज, क्योंकि थोड़े से सेट होने में टाइम लगेगा उनको. डॉक्टर वेंकट पाटिल. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निमा शिरूर ट्रॅकर संघाचा धावफलक आपण पाहतोय. शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 55 धाब्यांची गरज आता इथून पुढे आहे. म्हणजे इथून पुढे देखील 11च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. प्रति षटकामागे 11 धावा इथून पुढे जर आल्या तर 30 चेंडूमध्ये 55 धावा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतात. परंतु बघायचं आता 4थं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. चला बारामती संघ स्पीडअप करा, वेळ लावू नका. अगदी सावल्या मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत पहा. बॅड लाईट होऊ शकतं पुढे. आपल्याला प्राइस डिस्ट्रीब्युशनला देखील बराचसा वेळ जाणार आहे, त्यामुळे विनंती करतो आपण वेळेचं पालन करत चला. हर सर जहां झुक जाए वहां मंदिर होता है.
हर नदी जहां समा जाए वहां समंदर होता है। जीवन की इस कर्म भूमि में जंग तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। आज का सिकंदर कौन होगा? हरकर जीतने वाला बाजीगर होगा, ये तो आने वाला समय बताएगा। षटक क्रमांक 4 सुरुवात। वा, स्क्वेअर कटचा अफलातून फटका, चेंडू सरळ डीप पॉइंट सीमारेषेला आग लावेल, गुदगुल्या करत बाहेर जातोय, खणखणीत चौकार। कमालीचा नजाकत भरा फटका इथे पाहतो आपण। परफेक्ट टायमिंग या फटक्यामध्ये बघायला मिळालं। धावफलकावरती आपण जाऊया। 43 धावा, इक्वेशन देखील बदललेलं बघायला मिळेल। 43 ऑन बोर्ड। एकोणतीस बॉल आणि 51 धावा। यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केलेला चेंडू पाहतो आपण। क्षेत्ररक्षक असेल चेंडूवरती, सुंदर क्षेत्ररक्षण आहे। फेक होईल तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईनं दोन्ही फलंदाज पोहोचलेत पहा। एका बाजूने पाहतो आपण डॉक्टर नरेंद्र, तर डॉक्टर व्यंकट पाटील। 44 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, 3.2 ओव्हर्स। डॉक्टर नरेंद्र आपण पाहतोय 4 धावसंख्येवरती, तर डॉक्टर व्यंकट पाटील 6 धावा। आपल्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून पाहतो आपण स्पॉन्सरशिप लाभली, तब्बल 33,333 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळालं ते प्रसिद्ध उद्योजक गणोबा डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय हरीश शेठ येवले साहेबांचा आपण सन्मान करतोय। मी विनंती करतो डॉक्टर विनायकजी टेंभुर्णेकर सरांना आपण सन्माननीय हरीशजी येवले आपल्या स्पर्धेचे बक्षीसदाते त्यांचा सन्मान करावा। आपल्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून 33,333 रुपयांचं पारितोषिक मिळालं ते गणोबा डेव्हलपरचे चेअरमन सन्माननीय हरीशजी येवले साहेबांचा सन्मान संपन्न होतोय। यानंतर डॉक्टर संकेतजी मुटकुळे वरद हॉस्पिटल यांच्या माध्यमातून महिला आणि पुरुष संघाला 4थ्या क्रमांकाचं प्राइज आपण पाहतोय 5,555 रुपयांचं प्राप्त झालं। ते सन्माननीय डॉक्टर संकेतजी मुटकुळे वरद हॉस्पिटल आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। आपलाही फेटामधून सन्मान होतोय। डॉक्टर किशोरजी शिंदे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ आपलंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। दोन्ही मान्यवरांचा सन्मान डॉक्टर संकेतजी मुटकुळे वरद हॉस्पिटल यांच्या माध्यमातून महिला आणि पुरुष संघासाठी पाहतो आपण 4थ्या क्रमांकाचं 5,555 रुपयांचं पारितोषिक त्यांचा सन्मान होतोय। त्याचप्रमाणे डॉक्टर किशोरजी शिंदे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ आपलंही मनपूर्वक स्वागत। दोन्ही मान्यवरांचा फेटामधून सन्मान होतोय। विनंती करतो आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। डॉक्टर संकेतजी मुटकुळे वरद हॉस्पिटल आणि डॉक्टर किशोरजी शिंदे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ दोन्ही मान्यवरांचा फेटामधून सन्मान होतोय। कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सनग्लो क्रिकेट स्टेडियमचे ओनर सन्माननीय सोमनाथजी दरेकर साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती या। आपला फेटामधून सन्मान संपन्न होतोय। आपलं मनपूर्वक स्वागत।
चला स्वप्नील फेटेवाले आपण डॉक्टर संकेतजी मुटकुळे वरद हॉस्पिटल आणि डॉक्टर किशोरजी शिंदे दोन्ही मान्यवरांना फेटा बांधून सन्मानित करायचं आहे. डॉक्टर धावफलकावरती जाऊयात आपण. 50 धावा 4 षटकांचा खेळ संपलाय. समीकरण असेल 24 बॉल आणि 44 धावा बनवायच्यात पहा. 4 षटकांमध्ये 50 बनवल्यात आणि अजून 4 षटकांमध्ये 44 बनवायच्या आहेत. 2 फलंदाज बाद आहेत एका बाजूनं. डॉक्टर विशाल तांबे मैदानाच्या आतमध्ये गेले होते पाणी घेऊन आणि काहीसा मॅसेज देखील असणार आहे. तो काय असेल आपल्याला बघायचं पुढे. कारण डॉक्टर विशाल तांबेंकडे ज्यावेळेस आम्ही बघत होतो फलंदाजी करताना एक प्रोफेशनल क्रिकेटर ज्या प्रकारची फलंदाजी करतो तशा प्रकारचे नजाकत बरे फटके त्यांच्या बॅटमधून आम्ही बघितले बा. पहिले मला वाटतं 2 ते 3 षटकार त्यांनी जे खेळले ते कमालीचे प्रेक्षणीय होते. कमालीचे अतिशय चांगली कलाकसर होती त्या फटक्यामध्ये. एखादा सुंदर एखादा छायाचित्रकार असेल ना अतुल थोरवे सारखा किंवा एखादा चित्रकार असेल त्याच्याकडे तुम्ही स्केच द्या, कोरोपेज द्या, त्याचे डोळे झाका तर देखील तो सहजपणे एक चांगला आणि सुंदर चित्र रेखाटू शकतो पा. वाह, यावेळेसचा आसमान को छूती हुई गेंद मानो तलवार काट रही. षटकार 6 रन. थँक्यू. यावेळेस डॉक्टर व्यंकट पाटील 56 रन. निमा सिरू स्ट्रायकर्स 23 बॉल 38 धावा. बॅक टू बॅक. पुन्हा एकदा बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, पुणेरी मिसळ, नाशिकचा समनापूरचा वडापाव. षटकार. थँक्यू. एका बाजूला आहे व्यंकट पाटील पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉक्टर व्यंकट पाटील फार मोठं संकट बनून आलेत बारामती संघावरती. सलगचे 2 षटकार त्यांच्या बॅटमधून. 62 धावा 22 बॉल मध्ये 32 बनवायच्यात. 22 बॉल्स 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. निमा शिरू स्ट्रायकर्स. यावेळेस थोडासा पाहतो आपण पुढे होता वाईट बॉल उजव्या स्टँडच्या बाहेर ठेवला होता. 2 षटकार मारल्याच्या नंतर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आपण पाहत असतो. एकाग्रता गोलंदाजी भरकटण्याचं काम होत असतं पा आणि ते डिसमिस केली तिथे डॉक्टर व्यंकट पाटील. यावेळेस चांगला चेंडू कमबॅक करतायत गोलंदाज. कमालीचा प्रेक्षणीय सामना. आज की शाम किसी के नाम. थोड़ी देर में सूरज ढलने वाला है. फुलटॉस. यावेळेस जमिनी समांतर फटका. डॉक्टर अक्षय कोलते पाहतो आपण मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. सिंगल मिळेल. एका धावेने धावफलक पुढे. 64 धावा. स्ट्राइक एंडला डॉक्टर नरेंद्र. ओहो, यावेळेस स्क्वेअर कट खेळायचा होता. दरम्यान चेंडू बॅटवरती आला नाही. बराचसा दूरवरती होता मारण्याचा प्रयत्न. हलकीचे पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु नक्कीच पंचाची नजर बारकाईनं तीक्ष्ण असते घारीसारखी. पंचांनी मात्र सेफ डिलिव्हरी पाहतो आपण इथे. डॉट बॉल केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस बॅटमध्ये आला नाही चेंडू. पाहायचंय तिथे क्षेत्ररक्षक स्वतःला अगदी झोकून दिले मैदानावरती आणि त्यावरती पाहतो आपण अवांतर स्वरूपाच्या धावा मिळत आहेत. बॅटच्या साह्यानं 2 धावा इथं मिळतील पहा. 2 धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. तब्बल 66 धावा ज्या बनवले गेलेत पहा. विजयाचं समीकरण बदललं गेलं. 18 चेंडू आणि 28 धावा. या षटकामध्ये जर बघितलं आपण
कमालीचे दोन्ही संघ पाहतो आपण प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करतायत. दोन तुल्यबळ संघ. खर तर आतापर्यंत या दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल आपण जर पाहिलं तर साखळी फेरीमध्ये वा स्क्वेअर कटचा अफलातून फटका, बंदुकीतून सुटलेली गोळी पास सीमारेषा फाडून गेली. खनखनी चौकार. थँक्यू डॉक्टर व्यंकट पाटील. कमालीचा टायमिंग, परफेक्ट शॉट बघायला मिळाला मैदानामध्ये आणि चौकार पहिल्या चेंडूवरती. 70 धावा धावपलकावरती पूर्ण होत आहेत. विजयाचं समीकरण 17 चेंडू आणि 24 धावा. 17 बॉल्स रिक्वायर्ड टू विन 24 रन्स. नीमा शिरू स्ट्रायकर्स. MS धोनी क्रिकेट अकॅडमी, सनग्लो क्रिकेट स्टेडियम आणि या हिरवळीवरती रंगलेला नीमा क्रिकेट कपचा थरार. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका बाहेर चिकट घेऊन गेलाय. डीप थर्ड मॅन मध्ये चेंडू अडवलाय सीमारेषेच्या आतमध्ये. तोपर्यंत फेकील 2 पूर्ण केले गेल्यात. 2 धावेने धावपलक पुढे जाऊन पोहोचेल पा. 72 ऑन बोर्ड, 72 धावा. विजयाचं समीकरण 16 बॉल मध्ये बनवायच्या तब्बल 22 धावा. यावेळेस कमालीचा चेंडू पाहतो आपण. क्लीन बोल्ड. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होतील डॉक्टर अजित शिंदे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होतील. 72 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 15 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आहे. पैसे हलके हातानं पॉइंट मध्ये स्टेअर केला चेंडू. एक सिंगल तिथे घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं 73 धावा धावफलकावरती आपण पाहतो पूर्ण होत आहेत. याचबरोबर आणखी एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेला आहे. डॉक्टर नरेंद्र
न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. डॉक्टर अमोल चव्हाण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नीमा शिरूर ट्रॅकर संघ थोडस पाठीमागे सरा, थोडस पाठीमागे सरा, थोडस बाउंड्री लाईनच्या थोडस पाठीमागे या. पायचं चेंडू आकाशात झेल टिपला आणि फलंदाज होतो बाद. आणखी एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. पिकेट कॉन हे आता कसं वाटतंय चला घाई करायची आता जरा थोडीशी. षटक क्रमांक आपण पाहतोय 7व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. पायचा एक स्क्वेअर कट खूप सुंदर फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. बॅट्समनचं नाव काय? डॉक्टर अजित शिंदे. अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय ते केलंय. डीप ॲस्ट्रा कव्हरला आपण पाहतो चेंडू खेळाय. 2 धावा तिथे पळून घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं डावफल कव्हर आपण पाहतोय वाढ होते. शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय चेंडू खेळला होता. एक सिंगल मात्र तिथे मिळेल. समीकरणात बदल होतोय. 8 चेंडू शिल्लक राहिलेत आणि सामना जिंकण्यासाठी डान्सिंग राऊंड द विकेट पाहायचं आपल्याला. डीप ॲस्ट्रा कव्हरला खेळायचा होता. तिथे कृष्णा गरुड आपण पाहतो कधी केशव जायभाई यांच्याकडून झेल सुटला. 2 धावा तिथे मिळतील आणि 2 धाब्यांबरोबर आपण पाहतो धावफलकात पुन्हा एकदा वाढ होते.
शेवटचे 8 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 13 धाबींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 8 चेंडू 13 धाबा. पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर डॉक्टर अनिल तुम्हाला बघायला मिळत आहेत. डॉक्टर अनिल दांडगे षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. पुढे सरसावत आपण पाहतो फटका खेळला होता. एक सिंगल त्यावरती घेतलेला. दुसऱ्या धाबेसाठी घरटं सोडलंय आणि फेक येईपर्यंत 2 धाबा इथे थाऊन पूर्ण होत आहेत आणि 2 धाब्यांच्या मदतीनं धावफलकात देखील वाढ होणार आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेत. 10 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. चला स्पीडअप करा. जय सर. 55 विनंती करतो. सामना सुरू ठेवायचा आहे. बॅड लाईट होईल पहा. सावल्या अगदी मैदानापर्यंत गेल्यात. हा ऊन सावल्यांचा खेळ आपण पाहतो. दुपारच्या सत्रामध्ये प्रचंड ऊन असतं. आता अगदी सावल्या खेळपट्टीच्याही पुढे गेल्यात. सुनील गावस्करांचा पहिला चित्रपट होता सावली प्रेमाची पहा. या दोन्हीमध्ये थांबायला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थांबला तो संपला. खरं तर जीवन म्हणजे क्रिकेट सारखा आहे. जो थांबला तो संपला. चला वेळ लावू नका. विजयाचं समीकरण असेल 6 चेंडू आणि 10 धावा. फायनलची मॅच कशी असावी याचं उत्तम उदाहरण तुम्ही पाहताय मैदानामध्ये सुरू आहे. चला सामना सुरू करायचा आहे. जय सर. जय सारगुडे सर. चला वेळ लावू नका. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लास्ट ओव्हर. डॉक्टर प्रीतम पाहतो आपण स्ट्राईक एंडला. डॉक्टर अजित शिंदे नॉन स्ट्राईक एंड वरती. तर समीकरण असेल विजयाचं 6 बॉल मध्ये बनवायच्या 10 धावा. तर गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण. गोलंदाज तयार.
यावेळेस पहिला चेंडू डॉक्टर अजित शिंदे. वॉट अ क्लासिकल, ट्रिमेंडस, लाजवाब चेंडू सीमापार, खनखनीत चौकार. चला थोडं पाठीमागे चला. डीजे थँक्यू, डीजे थँक्यू. निमा शिरू स्ट्रायकर्स सगळे खेळाडू आणि प्रेक्षक सगळ्यांनी बाउंड्री रोपच्या बाजूला चला. आवाज येतो का माझा तुमच्यापर्यंत? हा, सगळ्यांनी पाठीमागे चला. अजूनही काही माझ्याकडेच बघतात. अरे तुम्हाला सांगतो मी, तिथे काही चष्मा घालून प्रेक्षक आहेत. थोडं पाठीमागे चला. चला चला पाठीमागे सगळे. थँक्यू, थँक्यू, मनापासून धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती पाहतोय डॉक्टर अजित शिंदे बरसले. चौकार झालाय. समीकरण बदललं. 5 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्यात. कमालीचा प्रेक्षणीय सामना मैदानामध्ये. निमा क्रिकेट कप 2023चा सोहळा. यावेळेचा चेंडू बिगिट करायचा होता. चेंडू बॅटवरती आला नाही. यावेळेस यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. पुढच्या चेंडूवरती डॉक्टर कृष्णा गारुड करतायत. फलंदाज बाद. कमालीचा प्रेक्षणीय सामना. 6वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. विशाल बोरा, डॉक्टर विशाल बोरा न्यू बॅटर मैदानामध्ये. 88 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट, 4 बॉल आणि 6 धावा. यावेळेस पूल केला, शॉर्ट टर्म पूल. क्षेत्ररक्षक दरम्यान लो मॅन्स लँड मध्ये पहिली धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाहतो आपण, सुंदर कलेक्शन, फेक केलाय आणि क्रिकेट मधली आत्महत्या, सुसाइड. 7वा फलंदाज बाद. दी ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं पण क्रिकेटला म्हणतो पा. अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ, त्याचं नाव क्रिकेट आहे. कधी इकडे तर कधी तिकडे. डॉक्टर अजित जाधव यांच्या बॅटमधून चौकार आला. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती त्यांना बाद करण्यामध्ये डॉक्टर कृष्णा गरुड यांना यश आलं. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फलंदाज धावबादच्या रूपाने बाद होत आहेत. सात फलंदाज पाहतो आपण बाद असताना. 89 धावा धावपलकावरती. 3 बॉल आणि 5 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये डावखोरे हाताने पाहतो आपण फलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहेत. काळजाचे ठोके चुकवणारा सामना. खरं तर अनेक वेळा पाहत असतो आपण. प्रथमतः पेशंट आल्यानंतर डॉक्टर्स लोक त्याचे हार्टबीट्स बघतात, त्याच्या नाडी बघत असतात. परंतु इथं आता डॉक्टरांच्या काही देखील आपण पाहतोय नाड्या काहींच्या थंड पडल्या तर काहींचे हार्टबीट देखील वाढलेले आहेत. कारण सामना तेवढा प्रेक्षणीय करत. आम्ही सांगतो अनेकदा क्रिकेटमध्ये ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो त्यांनी क्रिकेट बघत जाऊ नका असं मी अनेकदा सांगतो. कारण कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. ओहो, यावेळेस भयानक वेग होता. कमालीचा वेग. यावेळेस चुका होत आहेत. गलती और गलतियों के बाद गलती. एक बार गलती करे उसे इंसान कहते, 2 बार गलती करे उसे नादान कहते और बार बार गलती करे उसे शैतान कहते. 22च्या रोपाने 2 धावा मिळतील. या 2 धावा किती महत्वपूर्ण आहे. तिथे निमा स्ट्रायकर शिरू संघाला. कमालीचा प्रेक्षणीय सामना. 2 बॉल 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कमालीचा पैसा वसूल मॅच. निमा क्रिकेट कप 2023 राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. 2 बॉल 3 धावा. इथं जर बसलेल्या प्रेक्षकांना आपण विचारलं काय होईल, कोणता संघ जिंकेल, अजूनही कोणी सांगू शकत नाही. 2-3. यस, डॉक्टर राजूरकर, डॉक्टर सोमवंशी, डॉक्टर
वरद हॉस्पिटलचे खोडते सर कळवतायत शिरूर यावेळेचा चेंडू पाहतो आपण शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एक धाव पूर्ण केली जाईल बाहेरची कड होती एका धावेच्या साहाय्याने धाव फलक पुढे जाऊन पोहोचलाय समीकरण देखील बदललं जाईल मैदानाच्या आतमध्ये एक बॉल आणि 2 धावा जर सामना बरोबर राहिला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार ग्रँड फिनाले 1 बॉल 2 धावा कमालीचा प्रेक्षणीय सामना कमालीची चुरस कमालीचा संघर्ष जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी सब लोग अभी खड़े हो चुके सब मेहमान सब प्रेक्षक और सभी खिलाड़ी बारामती की शिरूर आवाज कोणाचा असेल सन ग्लो क्रिकेट मैदानावरती शिरूरच्या मैदानावरती शिरूरकरांचा की बारामतीकरांचा खर तर या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये सातत्यानं शिरूरकरांचा आणि बारामतीकरांचा आवाज आपण ऐकत असतो परंतु पाहायचं या मैदानावरती आवाज कोणाचा असेल सर्व अतिथी देखील आपण पाहतोय खुर्च्या सोडल्यात पुढे उभे राहिलेत आणि सगळे प्रेक्षक सगळे खेळाडू सर्वांनी आपली जागा सोडलेली सगळे जण उभे राहिलेत आणि उभे राहून चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये अंगावरती रोमांच उभे करणारा सामना एक चेंडू आणि 2 धावा स्ट्राईक हँडला पाहतो आपण फलंदाज तयार असणार आहे मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून शेवटचा चेंडू मैदानामध्ये 1 बॉल 2 धावा या वेळेचा चेंडू आणि तिथे पाहायचंय यस 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 आणि सामना इक्वल सामना बरोबरीमध्ये व्हॉट अ मॅच व्हॉट अ फायनल ग्रँड फिनाले एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नीमा क्रिकेट कप 2023 साठी आणि सुपर ओव्हर वेळ फार कमी डॉक्टर योगेश बेंद्रे आपल्याकडे वेळ फार कमी आहे सुपर ओव्हरला क्षेत्ररक्षण करणारा संघ क्षेत्ररक्षणच करणार आहे डॉक्टर शाहरुख तांबोळी वेळ लावू नका आतमध्ये कोणी जाऊ नका माझी विनंती प्रेक्षकांना लगेच आपण मैदानामध्ये आहे तसंच क्षेत्ररक्षण ठेवायचे बॅड लाईट होईल शिरू स्ट्रायकर चला पटकन लाईट कमी आहे शिरू स्ट्रायकर्स प्लीज बाहेर या पटकन शाहरुख 2 बॅट्समन रेडी ठेवा शिरूर स्ट्रायकर्स आपले 2 बॅट्समन रेडी ठेवायचे अंपायरला विनंती आहे की लगेच सुपर ओव्हर सुरू करायची अंपायर आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे डॉक्टर अजिंक्य तापकीर डॉक्टर शाहरुख तांबोळी घाई करायची आहे पटपट सामन्याला उशीर अजिबात करू नका अंपायर्स जे अतिरिक्त लोक आहात ते सगळ्यांना बाहेर काढा अंपायर्स चला निमा शिरू स्ट्रायकरचे बॅट्समन आलेले आहेत निमा बारामती पटकन फिल्डिंग लावायची आहे खऱ्या अर्थानं कसा निमा चषकाचा हा फायनल सामना असावा तसाच सामना हा या ठिकाणी होतोय चला अंपायर्स पटकन चला बाकीचे प्लेयर्स बाहेर व्हा निमा बारामती जय सर चला सामना सुरू करायचा आहे वेळ लावू नका थोडं स्पीडअप करा कमालीचा प्रेक्षणीय सामना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये निमा बारामती सुपर किंग्स वर्सेस निमा शिरू स्ट्रायकर्स 2 संघामध्ये 2 वाघांची आणि 2 सिंहांची झुंज काय असते
खरं तर हे फक्त आपण डिस्कवरीवरती बघितलं होतं, परंतु आज प्रत्यक्षात पाहिले सनग्लो क्रिकेट स्टेडियमवरती मैदानाच्या आतमध्ये कमालीचा प्रेक्षणीय, कमालीचा संघर्ष। दोनों भी टीमों का हौसला बहुत बुलंद है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, बुलंद हौसलों से उड़ान होती है। दोनों भी टीमों का हौसला 7वें आसमान के ऊपर। चला वेळ लावू नका, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। पहिला चेंडू पाहतो आपण, फुल ऑनलाईनचा होता, यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, आतली कट घेतली, 1 धाव मिळेल। डॉक्टर व्यंकट पाटील आणि डॉक्टर विशाल तांबे सुपर ओव्हरचा सामना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये। तर अनिल, डॉक्टर अनिल डांगे निमा बारामती सुपर किंग संघाकडून गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या चेंडूवरती पाहतो आपण, यावेळेस कमालीचा वेग होता, भयानक वेगाने टाकलेला चेंडू पाहतो आपण। व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, त्यावरती अवांतर स्वरूपाच्या धावा इथं पळून ज्या पूर्ण केल्या गेल्यात। व्हाईट प्लस 1 धाव, धावपलकावरती पाहतो आपण 3 धावा, 1 बॉल जो मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला। पहा, गेली 5 दिवस आपण पाहतोय अतिशय सुंदर प्रकारचं नेटकं आयोजन आणि देखणी स्पर्धा म्हणून निमा क्रिकेट कप 2023 कडे आपण पाहतोय। 2 दिवस आपण अष्टपूरच्या मैदानावरती देखील सामने बघितले। आतापर्यंत या दोन्ही संघांच्या यावेळेचा फटका बॅटवरती पुरेपूर मिडल होऊ शकला नाही, 1 धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न, वाह कमालीची रनिंग बिटवीन द विकेट, मानो 2 चीते मैदान के अंदर दौड़ रहे हो। ओहो, इस बार गलती, गलतियों का खामियाजा भुगतना ही पड़ेगा। फलंदाज बाद होता है डॉक्टर विशाल, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, खरं तर धावा बनवणं इथं फार गरजेचं असतं पा सुपर ओव्हर मध्ये, परंतु पाहतो आपण पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि आता लास्ट विकेट डॉक्टर नरेंद्र बाहुबली मैदानाच्या आतमध्ये। धावबादच्या रूपाने पाहतो आपण डॉक्टर विशाल बाद होत आहेत। 5 धावा धावपलकावरती, 2 बॉल मैदानामध्ये टाकले गेलेत। या दोन्ही एका बाजूला जर बघितलं आपण, सूर्य मावळतीकडे गेलाय, परंतु या दोनही संघांवरून अजूनपर्यंत विजयाचा सूर्य आपण पाहतो अस्ताला गेला नाही, पराभवाचा सूर्य अजूनपर्यंत मावळला गेला नाही, तर विजयाचा सूर्य देखील पाहतो आपण अजून त्याचा अस्त झालेला आपल्याला बघायला मिळाला नाही। असे दोन्ही संघ विजयाचे प्रबळ दावेदार असलेले संघ पहा, हे पहिले बाजीराव आपल्याला बघायला मिळतात। खर तर पराभूत किंवा हार त्यांच्या तोंडाला कधी लागलेला नाही, कायम विजयाचं रक्त पिलेले दोन्ही संघ आहेत। विजयाची आस आणि विजयाची ओढ दोन्ही संघांना लागलेले पाहायला मिळते। यावेळेस पुढे सरसाबत चेंडू फटका खेळाय, अलॉंग द कार्पेट, जमिनी समांतर, सुंदर क्षेत्ररक्षण केले, धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉक्टर नरेंद्र बाहुबली थांबवतायत। सिंगल मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाऊन पोहोचलाय, 6 धावा शेवटची फलंदाजी करत असताना। 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय, 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत सुपर ओव्हरचा थरार मैदानामध्ये। आतापर्यंत पाहतो आपण या स्पर्धेमध्ये अतिशय प्रेक्षणीय सामने बघितलेत, परंतु 6 धावा सुपर ओव्हर आपण पाहतो या मैदानावरती। अनेक व्यावसायिक स्पर्धा या मैदानावरती आपण बघितल्या, परंतु निमा क्रिकेट कप 2023 ची ही सुपर ओव्हर मैदानामध्ये यावेळेस अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, वाह कमालीचा चेंडू होता, डॉक्टर अनिल डॉट गेलाय। धावपलकावरती पाहतो आपण 6 धावा बनवले गेल्यात।
खर तर सुपर ओव्हर मध्ये तुम्हाला एखादे 2 मोठे फटके येणं फार आवश्यक असतं पहा, परंतु ते फटके इथं मारू दिले गेले नाही. डॉक्टर अनिलनं कमालीची गोलंदाजी सुपर ओव्हर मध्ये आपल्याला बघायला मिळेल. कबुतरालाही गरुडाचे पंख बसवता येतात कदाचित, परंतु उत्तुंग भरारी घेण्याची ताकद त्याच्या रक्तामध्येच असावी लागते पहा. असे दोन्ही संघ मैदानामध्ये. यावेळेचा चेंडू पाहतोय तिथे आणि दरम्यान फलंदाज बाद कमालीची गोलंदाजी नीमा बारामती सुपर किंग्स. चला पटकन क्षेत्ररक्षण लावण्यासाठी चला. चला बॅट्समन पटकन चला. निमा बारामती सुपर किंग्स. विजय सर बॉल टाका. या स्पर्धेमध्ये पाहतो आपण गेले 5 दिवस अतिशय सुंदर प्रकारची पंचांची कामगिरी करणारे अमोल शेडगे सर, त्याचप्रमाणे आपण प्रशांत हरणे सरांना पाहतोय, त्याचप्रमाणे जय सारगोडे सर, तर आमचे जाधव सरांना देखील पाहतो आपण आज या ठिकाणी. MS लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अतिशय सुंदर प्रकारची आपण पाहतोय, क्लॅरिटी आपल्याला बघायला मिळते आणि जगभरामध्ये स्पर्धेला पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आमचे प्रदीप गायकवाड सर आणि त्यांची संपूर्ण टीम आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतो. चला बॅट्समन पटकन चला. तर एका बाजूने समालोचनाच्या माध्यमातून आमचे सहकारी मित्र विजय साकोरे सरांना देखील आपण ऐकलं. अतिशय सुंदर प्रकारचं समालोचन. शिरूर तालुक्यातील एक प्रतिभावान समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो आहे ते देखील माझ्या बरोबरीला आहेत या ठिकाणी. तर या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर प्रकारचं रुचकर भोजन आपण पाहतो दुपारच्या सत्रामध्ये. चला वेळ लावू नका. बॅट्समन चला. डॉक्टर अमोल चव्हाण यांच्या हातामध्ये पाहतो आपण सुपर ओव्हरचं षटक असणार आहे. तर 2 बॅटर मैदानामध्ये नीमा बारामती सुपर किंग्स, डॉक्टर अक्षय आणि डॉक्टर अंबाजीत, दोनही पाहतो आपण अतिशय विस्फोटक फलंदाज आहेत. तर ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, श्री गणेश 75 डिजिटल गणेश पोकळे, अतिशय सुंदर प्रकारचं कामगिरी त्यांनी देखील संपूर्ण 5 दिवसामध्ये स्पर्धेमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येकानं आपापलं काम अतिशय नेटन आणि चोखपणे पार पाडलेलं आहे. या मैदानाचे ओनर सन्माननीय सोमनाथजी दरेकर साहेबांच्या माध्यमातून उभं राहिलेलं मैदान. 6 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाजी मार्कवरती अमोल चव्हाण, तर स्ट्राईक एंडला फलंदाज डॉक्टर अंबाजीत, नॉन स्ट्राईक एंडला डॉक्टर अक्षय. पहिला बॉल कमालीचा होता, पुल करण्याचा प्रयत्न, गुडलेच स्पॉट होते टाकलेला चेंडू पाहतो, थोडासा उसळी घेणारा सरळ यष्टिरक्षक हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव. समीकरण 5 चेंडू 7 धावा. या अगोदर देखील आपण सामना बघितलेला आहे. यावेळेचा चेंडू पाहतो आपण दरम्यान आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज स्वतः चेंडूवरती डॉक्टर अमोल चव्हाण. सिंगल मिळेल. एका धाब्याने खातं खोललं गेलंय. बारामती, नीमा बारामती सुपर किंग्स धावपलकावरती 1 धाव. विजयाचं समीकरण बदललं जाईल. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. आणि एकदा क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण बघितले अशा चित्तथरारक लढती, सुपर ओव्हर, बॉल आउटचे देखील सामने आपण बघितलेत. भारत विरुद्ध पाकिस्तान या संघामध्ये बघितलेला सामना. यावेळेस डॉक्टर कृष्णा गरुड मैदानाच्या आतमध्ये गरुड झेप घेतोय आणि हा महेंद्र सिंग धोनी फिनिशर षटकार
नीमा क्रिकेट कप 2023 चा विजेता नीमा बारामती सुपर किंग्स मंगेश थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित मान्यवरांचा सन्मान करतोय. श्री गणेश हॉस्पिटलचे आदरणीय डॉक्टर अखिलेश राजगोर सरांचा सन्मान. त्याचप्रमाणे डॉक्टर संजयजी मुटकुळे सरांचा सन्मान आपण करतो आहे. डॉक्टर संकेतजी मुटकुळे सर यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकाचं प्राइज 5,555 रुपयांचा त्यांचा सन्मान होतोय. विनंती करतो आपण डॉक्टर संकेतजी मुटकुळे सरांना करायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं आगमन होतंय सन्माननीय डॉक्टर मदनजी नरवाडे, डॉक्टर राजेंद्रजी गदादे या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. हे सर्व खेळाडू सर्वांना विनंती करतो आपण समोरील खुर्ची